हरियाणातील पंचकुला येथे एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। व्यवसायात कर्जबाजारी झाल्याने या कुटुंबाने हा टोकाचा निर्णय घेतलाय। कुटुंब प्रमुख असलेल्या प्रवीण मित्तल यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करण्याची वेळ का आली याबाबत खुलासा केलाय। पंचकुला येथील सेक्टर 27 मध्ये मंगळवारी रात्री एक कार स्थानिकांच्या नजरेस पडली। लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा गाडीत अनेक लोक बसले होते। ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला माणूस शुद्धीत होता। या व्यक्तीने लोकांना सांगितलं की आमच्यावर खूप कर्ज होतं, त्यामुळे आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागला। त्यावेळी लोकांनी लगेच प्रवीण मित्तल यांच्यासह सगळ्यांना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी 6 जणांना रुग्णालयात आणताच मृत घोषित केलं, तर प्रवीण मित्तल यांचा काही वेळाने उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथील सकेत्री नजीक भाड्याच्या घरात वास्तव्याला होते। प्रवीण मित्तल हे भंगाराचा व्यवसाय करायचे, मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोझा झाला होता। त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या प्रवीण मित्तल यांनी कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। आपल्या मृत्यूनंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही प्रवीण मित्तल यांनी विष दिलं। प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या सत्संगाला गेले होते। तिथून परत येताना सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केली। पत्नी रीना, आई विमला, वडील देशराज, 2 जुळ्या मुली हिमशिखा आणि डलिशा आणि मुलगा हार्दिक अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नाव आहेत। आत्महत्या करण्याची वेळ का आली पाहूयात। प्रवीण मित्तल हे एक बडे भंगार व्यावसायिक होते। एकेकाळी मित्तल कुटुंबाने स्वतःचा कारखाना, गाडी, फ्लॅट अशा प्रकारचं ऐषारामी जीवन जगलं होतं। हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे मित्तल यांचा भंगाराचा कारखाना होता। मात्र कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला। त्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी देणेकऱ्यांचा तगादा लागल्याने मित्तल कुटुंबीय हे पंचकुला येथील सकेत्री गावात राहायला गेले होते। त्यांच्यावर जवळपास 20 कोटी रुपयांचं कर्ज होतं। प्रवीण मित्तल हे उदरनिर्वाहासाठी कॅब चालवत होते। बँकेने त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली होती, त्यामुळे त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती। मात्र कर्जाचा हा बोझा वाढल्याने त्यांना जगणेही मुश्किल झालं होतं। त्यामुळे प्रवीण मित्तल यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। प्रवीण मित्तल यांनी आत्महत्या करण्याआधी 2 पानी चिठ्ठी लिहिली। यामध्ये ते म्हणतात की हा सर्व माझा दोष आहे। मी कर्जामुळे त्रस्त आहे, कोणीही मदत केली नाही। आम्ही सर्वजण विष पिऊन आत्महत्या करतोय। यासाठी माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देऊ नका। माझ्या मामाचा मुलगा आमचा अंत्यविधी करेल। प्रवीण यांच्या नातेवाईकांनीही काही खुलासे केलेत। ते म्हणाले की प्रवीण यांच्यावर 15 ते 20 कोटी रुपयांचं कर्ज होतं। कर्ज फेडणं त्यांच्याकडून शक्य नव्हतं। बँकेने त्यांच्याकडे जे काही होतं ते सगळं जप्त केलं होतं। त्यामुळे ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःची ओळख लपवून टॅक्सी चालवत होते। प्रवीण मित्तल यांच्यावर जी वेळ आली आहे ती कुणावरही येऊ नये। पण सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूलाही अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। पर्सनल लोनच्या आहारी जाऊन अनेक जण कर्जबाजारी झाल्याचं पाहायला मिळतं। सध्याच्या काळात व्यवसायासाठी अनेक जण फायनान्स कंपन्यांकडून अवाच्या सवा कर्ज उचलतात। कर्ज घेताना नको त्या कमिटमेंट्स सही करून दिल्या जातात। अनेक जाचक अटी शर्तींना आपणहून परवानगी दिली जाते आणि पुढे हेच कर्ज जीवघेणं ठरतं। प्रवीण मित्तल यांच्या बाबतीतही असंच झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्यामुळे व्यवसाय करताना, कर्ज उचलताना आपणही सतर्क असलं पाहिजे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।